कोयना धरणातून सुरू असलेला विसर्गाचा परिणाम कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर होत असून सांगलीतील नदीची पाणी पातळी रविवारी सकाळी 29 फुटांवर पोहोचली आहे. मात्र काल दिवसभरात झालेल्या झपाट्याने वाढीनंतर आता पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांशी पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले असून सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी रात्री 30 फुटांवर पोहोचली असून 32 फुटांवर पोहोचण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला. कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे शनिवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली होती. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र शनिवार दुपारपासून पाणी पातळीचा वाढीचा वेग कमी झाला असून नदीची पातळी हळूहळू वाढतीये. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नदीच्या पाणी पातळीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांवर अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन नागरिकांनी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. कृष्णा नदीवरील बहे, नागठाणे, मौजे डिग्रज, सांगलीचा बंधारा पाण्याखाली गेला. याशिवाय वारणा नदीवरील चिकुर्डे, निलेवाडी, शिगाव, समडोळी, दुधगाव येथील बंधारे पाण्याखाली गेलेत.